जालन्याच्या अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसराला पावसाचा फटका बसलाय। मुसळधार पावसामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। शेतपिकं पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले। दृश्य आपण पाहतोय, शेतपिकं कशा प्रकारे पाण्याखाली गेलेत हे दृश्य आहेत शेतातून, जिथे पिकांमध्ये केवळ पाणी पाहायला मिळतं आणि त्यामुळे या पिकांमधून काही उत्पन्न निघेल अशी अपेक्षा आता बळीराजानं सोडून दिलेली आहे। मात्र यामुळे बळीराजा हवालदिल झालेला आहे, त्याच्या डोळ्यात पाणी आहे। जालन्याच्या साळेगाव नेर परिसरामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली, तर पिकं पाण्याखाली गेल्यानं सडली आहेत आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। साळेगाव नेर शिवारात सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसान झालं। नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी। लक्ष करा तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत थोडी की तुम्ही आता ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे। प्रत्येक भागाना हा पाऊस 2 ते 3 दिवस झाला चालू आहे, तर गुडघ्या इतकं पाणी आहे। आता हे बघा सोयाबीन, साक्षात सोयाबीनच्या दाण्याला सुद्धा इथं कोंब आल्यासारखे झाले। आता काय खाणार शेतकरी, काय खाणार आणि कसं कर्ज फेडणार?